सांगलीच्या कवठे महाकाळ तालुक्यातील मोहनमाळी इंटरनॅशनल स्कूलमधील 22 विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी संस्था चालकावर गुन्हा दाखल झालाय। संस्था चालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अयामिश्रित जेवणाची तक्रार केल्यानं 22 विद्यार्थ्यांना रक्त येईपर्यंत मारहाण करण्यात आली होती। तसंच विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याची धमकी सुद्धा देण्यात आली होती। शिक्षण विभागानं याची गंभीर दखल घेतलेली आहे। त्यांच्याकडून देखील शाळेची पाहणी करण्यात आल्याचं समजतंय। घटनास्थळाला जाऊन पाहणी केली, त्यानंतर त्या ठिकाणी शिक्षण विभागाचे लोक सुद्धा हजर होते। सदर घटनेमध्ये लहान मुलांनी जेवणामध्ये आळी आहे अशी तक्रार केल्यानंतर संस्था चालक यांनी त्यांना मारहाण केलेली आहे। सदरच्या घटनेच्या अनुषंगाने आपण कवठे महाकाळ पोलीस स्टेशन या ठिकाणी BNS कलम 118(1) व बाल संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढीलचा तपास सुरू आहे।